मारुती सुझुकीने 2026मध्ये येणाऱ्या ब्रिझाचं फेसलिफ्ट लॉन्च केलं आहे, ज्यामध्ये आपल्याला खूप सारे बदल पाहायला मिळतात. जसं की टर्बो इंजिन आले जास्त पॉवरसोबत, जुन्या 5 गिअरऐवजी आता 6 गिअरचं मॅन्युअल गिअरबॉक्स आले, CNG टँक खाली फिट केले आहे, कारण बूट स्पेस जास्त मिळावा. काही नवीन फीचर्स आलेत आणि बरंच काही. तर टाईम वाया न घालवता या गाडीबद्दल जाणून घेऊ. तर पहिल्यांदा आपण बघू इंजिन अँड पॉवर, ज्यामध्ये सर्वात जास्त चेंजेस केले आहे. तर तुम्हाला माहीतच असेल आत्तापर्यंत ब्रिझामध्ये एकच इंजिन ऑप्शन येत होतं, 1.5 लिटर नॅचरली ॲस्पर्ड पेट्रोल इंजिन, जे की 103 हॉर्स पॉवर आणि 139 Nm टॉर्क देतं. आणि आता पण आपल्याला हेच इंजिन ऑप्शन देण्यात आलं आहे. इंजिन ऑप्शन तेच मिळणार, पण 5 स्पीड गिअरऐवजी आता 6 स्पीड गिअर देण्यात आला आहे. आणि यामध्ये आता बेस मॉडेलपासून टॉप मॉडेलपर्यंत 6 स्पीड गिअरबॉक्स असणार आणि 6 स्पीडचं ॲटोमॅटिक पण ऑप्शनमध्ये देण्यात आलं आहे. पण कस्टमरची अजून एक डिमांड होती बाकी सेगमेंट कारसारखी, ती होती म्हणजे ब्रिझा टर्बो इंजिन पाहिजे. तर कंपनीने ते पण ऐकलं आणि आता ब्रिझामध्ये 1 लिटरचं बूस्टर जेट टर्बो इंजिन मिळणार आहे, जे की सेम फ्रॉन्क्सच्या टर्बो व्हेरियंटमध्ये येतं, जे या नवीन ब्रिझाला 110 हॉर्स पॉवर आणि 170 Nmचा टॉर्क देईल. म्हणजे या गाडीचा बाकी इंजिन ऑप्शनपेक्षा जास्त पॉवरफुल आहे. या टर्बोचा पण एक प्रॉब्लेम आहे, याच्यासोबत कोणतंही ऑटोमॅटिक ऑप्शन नसणार आहे. ब्रिझा टर्बोमध्ये आपल्याला फक्त मॅन्युअल गिअरच मिळणार आहेत. कंपनीने मेन इंजिन ब्रिझामध्ये एक चेंज केला आहे, पण तो फक्त CNG वाल्या लोकांसाठीच असणार आहे. म्हणजे ज्याला CNG ब्रिझा घ्यायची आहे पण बूट स्पेसचा प्रॉब्लेम येत होता, तो प्रॉब्लेम आता सॉल्व्ह केला आहे, कारण CNG टँक गाडीच्या खालच्या बाजूला देण्यात आलं आहे. म्हणजे अंडरबॉडी CNG टँक, जे जे की व्हिक्टोरियासारखं सेम. इंजिन आणि पॉवर तर सांगितली, पण मारुती म्हटलं मायलेज तर येणारच. यासाठी तर मारुतीची खरी ओळख आहे. कंपनीने नवीन ब्रिझाची फ्युल इफिशियन्सी रिव्हील केली आहे, ज्यामध्ये 1.5 लिटर NMमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन 21 किलोमीटर प्रति लिटर मायलेज मिळणार आणि ॲटोमॅटिकसाठी 20 किलोमीटर प्रति लिटर. त्यामध्ये जर आपण 1 लिटर टर्बो इंजिन घेतलं तर त्यामध्ये कंपनी क्लेम करते 19 ते 20 किलोमीटर प्रति लिटरचं मायलेज. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे फक्त कंपनीनं दिलेलं मायलेज आहे, एक्झॅक्ट तर आपण वापरल्यावरच करणार. आणि तुम्ही जर CNG वाले असताल तर मॅन्युअलमध्ये 27 किलोमीटर प्रति kg इतकं मायलेज मिळणार आहे. यानंतर आपण बघूया इंटिरियर आणि फीचर्स. तर ओव्हरऑल इंटिरियर जुन्या ब्रिझासारखंच आहे, ज्यामध्ये हार्ड प्लॅस्टिक डॅशबोर्ड, सेम स्टिअरिंग व्हील, पण फीचर वाईज यामध्ये चेंजेस केले आहेत. ज्यामध्ये आपल्याला पहिले 9 इंच स्क्रीन मिळत होती, ती आता 10.1 इंचची मिळणार आहे, ज्यामध्ये नेव्हिगेशन आणि अलेक्झासारखे फीचर्स पण आले आहेत. त्याच्याखाली असणारे AC कंट्रोल पण चेंज केले आहे, जे की व्हिक्टोरियासारखे आहे सेम. फ्रंटचे दोन्ही सीट व्हेंटिलेटेड फीचर्ससोबत आहेत. परत नवीन ॲम्बियंट लाईन PPMS आणि आता ब्लाइंड स्पॉट वॉर्निंग देणारा फीचर्स पण आला आहे. बस एवढंच इंटिरियर चेंज झालं आहे, बाकी काही खास चेंज झालेलं नाही. इंटिरियर नंतर एक्सटिरियर लुकमध्ये सेम लुक प्रोव्हाइड करण्यात आले आहे, डिक्टो जुन्या ब्रिझासारखं. पण कॉस्मॅटिक चेंजेस आहेत, जसं की फ्रंटमध्ये नवीन ग्रिल, हे पण ग्रिल जुन्या विटारा ब्रिझासारखंच आहे. फॉग लॅम्प ट्रँग्युलर केले आहेत आणि साईडला नवीन अलॉय व्हील्स, आणि मागून बघितलं तर सगळं सेमच आहे. पण एक थिंग पाहून ब्रिझावाले खुश होतील, ती म्हणजे सेफ्टी. तर नवीन ब्रिझाला आता भारत NCAPकडून मिळाली आहे 5 स्टार सेफ्टी रेटिंग. सेफ्टी तर चांगलीच आहे. तर आपण नवीन ब्रिझाच्या इंजिन अँड पॉवर, मायलेज आणि इंटिरियर एक्सटिरियरबद्दल जाणून घेतलं. आता आपण बघूया व्हेरियंट आणि प्राईस. तर नवीन तर व्हेरियंट वाईज पहिल्यासारखंच आहे, म्हणजे LXi, VXi, ZXi, ZXiT. तर प्राईस बघितली तर स्टार्ट होते 7,40,000 पासून तर 13,70,000 एक शोरूम प्राईस आहे. पण बाकी फुल प्राइसिंग लिंक स्क्रीनवर आहे. बस एवढंच होतं नवीन ब्रिझामध्ये. तर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.